विद्यार्थ्यांनो, मी येतो आहे आता ट्रायंगल्स या चॅप्टरमध्ये थेरम ऑफ 30, 60, 90 या थेरमकडे. एक थेरम असतं, हे अतिशय महत्त्वाचं थेरम आहे. 10th मध्ये पण आपल्याला त्याचा उपयोग होणार आहे. थेरमचं नाव आहे थेरम ऑफ 30, 60, 90. हे थेरम आपल्याला सांगते की ट्रायंगलचे 3 अँगल्स, याचं नाव लिहितो आहे मी पहिल्यांदा. थेरम ऑफ 30 डिग्री, 60 डिग्री, 90 डिग्री. नीट समजून घ्या. हे थेरम आपल्याला सांगते की इफ three angles of a triangle are of measures 30 degree, 60 degree, 90 degree, then आता पहा, हे स्टेटमेंट सांगते की जर 3 अँगल्स म्हणजे 3 अँगल्स ट्रायंगलचे आर ऑफ मेजर्स म्हणजे या मापाचे असतील. कोणा मापाचे? 30 डिग्री, 60 डिग्री, 90 डिग्री. या तिघांची बेरीज 180 येते. म्हणजे एक 30चा अँगल असेल ट्रायंगलचा, एक 60चा असेल, एक 90चा असेल. तर मुलांना हे लक्षात घ्या पहिल्याच स्टेपला की ट्रायंगलचे 3 अँगल्स 30, 60, 90चे असणे म्हणजे एक अँगल 90चा झाला म्हणजे हा राईट अँगल ट्रायंगल झाला. तर मग राईट अँगल ट्रायंगल झाला म्हणजे याच्यामध्ये 90 समोरची जी साईड असेल ती हायपोटेनस झाली. तर इफ 3 अँगल्स ऑफ अ ट्रायंगल आर ऑफ मेजर्स 30 डिग्री, 60 डिग्री, 90 डिग्री, देन द साईड म्हणजे देन द साईड म्हणजे तर अशी साईड अपोजिट म्हणजे समोरची, विरुद्ध बाजूची म्हणजे समोरची, अपोजिट टू द अँगल ऑफ 30 डिग्री. पुन्हा रिपीट करतो. जर ट्रायंगलचे 3 अँगल्स 30 डिग्री, 60 डिग्री, 90 डिग्रीचे असतील म्हणजे एक 90चा म्हणजे हा राईट अँगल ट्रायंगल असेल. राईट अँगल ट्रायंगलचे उरलेले 2 ॲक्युट अँगल्स 30 आणि 60चे असतील म्हणजे 3 अँगल्स 30, 60, 90चे असतील म्हणजे तो राईट अँगल ट्रायंगल आहे. आणि त्याचे 3 अँगल्स आहेत 30, 60 आणि 90चे. तर द साईड अपोजिट टू द अँगल ऑफ 30 डिग्री, तर 30 डिग्रीची अपोजिट असलेली साईड म्हणजे 30 डिग्रीच्या अँगल समोरची साईड इज म्हणजे असते हाफ म्हणजे अर्धी ऑफ द हायपोटेनस. म्हणजे जर ट्रायंगलचे 3 अँगल्स 30, 60, 90चे असे असतील म्हणजे तो राईट अँगल ट्रायंगल असेल. एक अँगल 90चा आहे आणि उरलेले 2 30, 60चे आहेत. तर अशा वेळी त्या ट्रायंगलमध्ये 30 समोरची जी साईड आहे ती हायपोटेनसच्या हाफ असते. अँड द साईड अपोजिट टू द अँगल ऑफ 60 डिग्री म्हणजे पहा, 90 समोरची साईड हायपोटेनस असतो, 30 समोरची साईड ही हायपोटेनसच्या हाफ असते बरोबर. आणि अँड द साईड अपोजिट टू द अँगल ऑफ 60 डिग्री आणि 60 डिग्रीच्या अँगलच्या अपोजिट असलेली म्हणजे समोरची साईड, 60 डिग्रीच्या अँगल समोरची साईड इज म्हणजे असते, ही असते √3/2 टाइम्स म्हणजे √3/2 पट कोणाच्या? ऑफ हायपोटेनस म्हणजे हायपोटेनसच्या. म्हणजे हे जे रिलेशन आहे हे 30, 60, 90 असे 3 अँगल्स असतील ट्रायंगलचे. तर हायपोटेनस आणि 30 डिग्रीच्या अँगल समोरची साईड आणि 60 डिग्री अँगलच्या अँगल समोरची साईड यांच्यामधलं रिलेशन दाखवणारे हे महत्त्वाचं थेरम आहे आपल्या जॉमेट्रीमधलं.
की ट्रायंगलचे 3 अँगल्स 30, 60, 90चे असतील तर 30 डिग्रीचा जो अँगल असतो त्याची समोरची साईड जी आहे ती हायपोटेनसच्या हाफ असते आणि 60 डिग्रीचा जो अँगल असतो त्याच्या समोरची साईड ही हायपोटेनसच्या √3/2 टाइम्स असते. तर हे याचं प्रूफ पण मुलांना आपल्याला आहे. त्याच्या प्रूफसाठी आपण एक ट्रायंगल घेऊ. समजा हा ट्रायंगल मी घेतला, हा असा थोडा लांबुडका असतो, ज्याचे 3 अँगल्स 30, 60 आणि 90चे असतात. तर समजा हा ए अँगल आहे, हा बी अँगल आहे, राईट अँगल आहे हा, आणि हा सी अँगल आहे. तर हा सगळ्यात छोटा अँगल आहे सी, हा आपण 30 डिग्रीचा घेऊ. हा जो त्याच्यापेक्षा मोठा आहे हा आपण 60 डिग्रीचा घेऊ आणि हा जो आहे हा आपण 90 डिग्रीचा घेतलेला आहे. म्हणजे आता हे प्रूफच लिहितो आहे मी याचं. मग आपल्याला प्रूव्ह करायचं आहे ट्रायंगलचे 3 अँगल्स जर 30, 60, 90चे असतील तर 30 डिग्रीचा जो अँगल आहे याच्या समोरची साईड जी आहे ही हायपोटेनसच्या हाफ असते आणि 60 डिग्रीच्या अँगल समोरची साईड जी आहे ही हायपोटेनसच्या √3/2 टाइम्स असते. तर हे प्रूव्ह करायला मी असा ट्रायंगल घेतला ज्याचा एक अँगल 30चा आहे, एक 60चा आहे आणि एक 90चा आहे. असेच अँगल आपल्याला लागतील. मी इथे गिव्हन लिहितो मी, जे आपण घेतलं ते आपण गिव्हनमध्ये लिहित असतो. इन ट्रायंगल ABC, ट्रायंगल ABCमध्ये पहिल्यांदा सी लिहून घेतो मी, जो 30चा आहे तो. अँगल सी इक्वल टू 30 डिग्री. नंतर अँगल ए, कोणताही अँगल किती डिग्रीचा, म्हणजे कोणताही अँगल किती पण डिग्रीचा घेतला चालेल. म्हणजे सी 30चा घेतला, ए 60चा, असं जरुरी नाही आहे एस तुम्ही 30चा घेतला पाहिजे, बी 30चा घेतला पाहिजे. 3 पैकी एक 30 पाहिजे, एक 60 पाहिजे, एक 90 पाहिजे. ठीक आहे. ते सी ही मी पुस्तकातली फिगर घेतलेली आहे, पुस्तकामधलं प्रूफ. कारण खूपदा प्रूफ जे असतं ते तुम्हाला ॲक्टिव्हिटीमधून येते आणि त्याच्यात तुम्हाला रिकाम्या जागा म्हणजे रिकामे बॉक्सेस भरायचे असतात. तर अशावेळी मग प्रूफ आपण जर बॉक्सेस भरायला आला ॲक्टिव्हिटीमधून पेपरमध्ये तर आपल्याला मग हे पुस्तकामधल्या फिगर दिल्या जातात. म्हणून मी पुस्तकामधली फिगर याच्यामध्ये घेतलेली आहे. तर ए 60 डिग्रीचा आहे आणि बी जो आहे तो 90 डिग्रीचा आहे. म्हणजे आपण एक ट्रायंगल ABC घेतला ज्याचे 3 अँगल्स आहेत 30, 60, 90चे. मग प्रूव्ह काय करायचं आहे मुलांना आपल्याला? प्रूव्ह असं करायचं आहे की ही 30 समोरची जी साईड आहे ती आहे AB, 90 समोरची साईड म्हणजे हायपोटेनस आहे AC तुमचा. तर हा थिअरम सांगतो ट्रायंगलचा एक अँगल 30, एक 60 आणि एक 90चा असेल तर साईड अपोजिट टू द अँगल ऑफ 30 डिग्री, 30 डिग्रीची अपोजिट साईड ही हाफ असते हायपोटेनसच्या. म्हणजे ते 30ची अपोजिट साईड आहे AB. तर एक तुम्हाला प्रूव्ह करायचं आहे AB जी आहे साईड अपोजिट टू द अँगल ऑफ 30 डिग्री, ही साईड ही दाखवायची आहे तुम्हाला हाफ हायपोटेनसच्या म्हणजे ACच्या. आणि दुसरं तुम्हाला प्रूव्ह करायचं आहे की 60 समोरची जी साईड आहे साईड अपोजिट टू द अँगल ऑफ 60 डिग्री, हे इथे आहे. साईड अपोजिट टू द अँगल ऑफ 60 डिग्री इज ही असते √3/2 टाइम्स, म्हणजे √3/2 पट कशाच्या? हायपोटेनसच्या. तर इथे 60 समोरची साईड जी आहे ती BC आहे, ती दाखवायची आहे तुम्हाला √3/2 टाइम्स, म्हणजे √3/2 पट कोणाच्या? हायपोटेनसच्या. म्हणजे आपला हायपोटेनस आहे आपल्या फिगरमध्ये AC. तर इथे 30 समोरची साईड AB ACच्या हाफ दाखवायची आहे आणि 60 समोरची साईड BC ही ACच्या म्हणजे हायपोटेनसच्या √3/2 टाइम्स दाखवायची आहे. त्याच्या प्रूफसाठी एक कन्स्ट्रक्शन तुम्हाला आता घ्यावं लागेल. मी जसं सांगतो त्याच्याकडे लक्ष द्या, ते शिका. हे पुस्तकात लिहून घ्या फिगर अशी जशी मी सांगितली. आता ही जी AB साईड आहे ना, याला प्रोड्यूस करायचं आहे आपल्याला. प्रोड्यूस करायचं आहे म्हणजे वाढवायचं आहे. प्रोड्यूस करणे म्हणजे वाढवणे. ही जी साईड आहे मी Bकडून Aकडे वाढवू शकतो किंवा Aकडून Bकडे वाढवू शकतो. तर ही साईड Aकडून Bकडे वाढवायची आपल्याला अशी. आणि किती वाढवायची आहे? Dपर्यंत वाढवायची आपल्याला. आणि जेवढी AB आहे तेवढीच BD राहील. म्हणजे ABला मोजू आपण आणि तेवढंच BDला. आता हे AB घेतलं मी, या पॅरलल लाईन्स आहेत पाह्या तुमच्या वहीवरच्या. तर ABची लांबी 1 आणि 2 या 2 लाईन्सच्या मध्ये आहे, एक सोडून.
तर मी आता याला तेवढंच वाढवतो किंवा मी याला मोजून घेतो किती सेंटीमीटर. ए बी आहे 1.6 सेंटीमीटर, तर मी त्याला तेवढंच मग खाली वाढवेल सरळ 1.6 सेंटीमीटरच. जेवढं ए बी आहे तेवढंच याला मी प्रोड्यूस करतो आहे म्हणजे वाढवतो आहे. पहा मी इथपर्यंत आलो, तर हे आहे डी. सरळ रेषेमध्ये वाढवायचं. हे जेवढं ए बी आहे तेवढंच मी या ए बीला वाढवलेलं आहे डीपर्यंत. आता हा डी आणि सी आपल्याला जोडायचा आहे. डॉटेडनी जोडायचं याला. हे जोडला मी डी आणि सी. मग मी कन्स्ट्रक्शन काय केलं, मी ए बी साईडला प्रोड्यूस केलं. प्रोड्यूस करणे म्हणजे वाढवणे. प्रोड्यूस साईड ए बी, या ए बी साईडला मी प्रोड्यूस केलं अप टू कुठपर्यंत प्रोड्यूस केलं, डीपर्यंत. म्हणजे सरळ प्रोड्यूस करणे म्हणजे सरळ वाढवणे. अप टू पॉईंट डी. कन्स्ट्रक्शन लिहावे लागेल मी जसं सांगतो तसं. प्रोड्यूस म्हणजे प्रोड्यूस करू म्हणजे वाढवू. कोणाला, साईड ए बीला. कोण्या पॉईंटपर्यंत, डी पॉईंटपर्यंत. कसंही वाढवलं का आपण याला, नाही. असं वाढवलं की ए बी इक्वल टू डी बी, म्हणजे ए बीची लांबी आणि डी बीची लांबी कशी असेल, सारखी असेल. सच दॅट ए बी इक्वल टू बी डी पण म्हणू शकता. बी डी आणि डी बी एकच आहे, तर ए बी इक्वल टू बी डी. आणि कसं वाढवलं, एकडून बीकडे वाढवलं की बीकडून एकडे वाढवलं, ते आता बिटवीननेसने आपण द्यायचं. हे पण मी याला एकडून बीकडे वाढवलं आहे. मग एकडून बीकडे वाढवलं आहे की बीकडून एकडे वाढवलं आहे, तर हे कसं दाखवू आपण, बिटवीननेसने दाखवू. हे बघा, आपण ए बीला तुम्ही बीच्या दिशेने वाढवलं डीपर्यंत. मग ह्या डी पॉईंट आणि ए पॉईंटच्या मध्ये हा बी पॉईंट आलेला आहे. म्हणजे हे 3 पॉईंट मग कोलिनियर आहेत आणि बी इज बिटवीन ए अँड डी. मग ते कसं वाढवलं, ए बी साईडला एकडे वाढवलं की बीकडे वाढवलं, ते आपण बिटवीननेसने दाखवत असतो. आता ही फिगर पाहिल्यावर तुमच्या लक्षात येईल, ए बीला तुम्ही बी एकडून बीकडे वाढवलं डीपर्यंत. मग डीपर्यंत वाढवल्यावर असं झालं की हा बी जो आहे, हा ए जो आहे आणि हा डी जो आहे, हे कोलिनियर झाले आणि बी हा ए आणि डीच्या मध्ये आला. म्हणजे इथे बिटवीननेस कॉमा देऊन द्यायचं, बी इज बिटवीन ए अँड डी. आणि एवढ्याने आपलं कन्स्ट्रक्शन नाही झालं. आपण ए बी सेगमेंटला साईडला प्रोड्यूस केलं डी पॉईंटपर्यंत. असं प्रोड्यूस केलं की ए बी आणि बी डीची लेंथ सारखी असेल आणि बी हा पॉईंट ए आणि डीच्या मध्ये असेल. आता आपण या डीला जोडलं होतं सी सोबत. मग मी पुढे लिहिल जॉईन पॉईंट्स डी अँड सी. ते हे झालं माझं कन्स्ट्रक्शन. आता मला हे प्रूव्ह करायचे आहेत 2 गोष्टी. त्याच्यासाठी मी आता प्रूफ लिहितो आहे. प्रूफ कसं लिहितो आहे मी आता पहा. हे ए बी सी ट्रायंगल आणि डी बी सी ट्रायंगल. इन ट्रायंगल ए बी सी, आणि आता पाहिला ए बी सी वाचला, हे दोन्ही राईट अँगल ट्रायंगल आहेत. पण त्यांना मी हायपोटेनस साईड टेस्टने, हायपोटेनस कॉंग्रुएंट आहेत की नाही मला माहीत नाही. साईडचे एक पेअर कॉंग्रुएंट एवढं माहिती आहे. हायपोटेनस साईड टेस्ट नाही वापरू शकत मी हे 2 ट्रायंगल कॉंग्रुएंट दाखवायला, जरी हे राईट अँगल ट्रायंगल असतील, कारण यांचे हायपोटेनस कॉंग्रुएंट आहेत की नाही मला माहीत नाही. आता हा जो ट्रायंगल आहे याला मी राईट अँगल करणाऱ्या लहान साईडवरून मोठ्या साईडवर वाचलं. तर तुम्हाला माहीत आहे या ट्रायंगलला याला जर याच्यावर बसवायचं असेल तर याला असं पलटून याच्यावर ठेवावं लागेल. असं याच्यावरती बीवर बीच येईल, बी कॉमन आहे दोघांचे व्हर्टेक्स, सी पण कॉमन आहे, ए मात्र डीवर येईल. म्हणजे ए करस्पॉन्स टू डी आहे, बी करस्पॉन्स टू बी आहे, सी करस्पॉन्स टू सी आहे. तर याला जर मी ए बी सी वाचला तर मला याला डी बी सी वाचावं लागेल करस्पॉन्डन्ससाठी. तर इन ट्रायंगल ए बी सी अँड ट्रायंगल डी बी सी, आता या 2 ट्रायंगलना कॉंग्रुएंट दाखवतो आहे मी. कसं बघा, फर्स्ट स्टेप आहे ही. इन ट्रायंगल ए बी सी अँड ट्रायंगल डी बी सी. खूप सोपं आहे यांना कॉंग्रुएंट दाखवणं. कसं पहा,
ABC ट्रायंगलची AB साईड आणि DBC ट्रायंगलची DB साईड. त्याला DB वाचतो मी. तर ह्या कॉन्ग्रुएंट आहे, कारण जेवढा AB आहे तेवढाच BD घेतलेला आहे तुम्ही. हे पण कन्स्ट्रक्शनमध्ये. मग या दोन साईडची लेंथ सारखी आहे, याची AB साईड आणि याची BD म्हणजेच DB. तर याची AB साईड आणि याची DB साईड कॉन्ग्रुएंट आहे. तर ABC ट्रायंगलची AB साईड आणि DBC ट्रायंगलची DB साईड ह्या साईड कॉन्ग्रुएंट आहेत. साईड AB इज कॉन्ग्रुएंट टू साईड DB. हे कशावरून? याचं रिझन आहे कन्स्ट्रक्शन. कन्स्ट्रक्शन घेतलं होतं आपण, AB एवढीच BD घेतली होती. नंतर अँगल. आता पहा ABC ट्रायंगलचा ABC अँगल 90चा आहे, कारण हा 90चा घेतला होता आपण. आणि तुम्हाला माहीत आहे मग हा 90चा असेल तर हाही 90चा असेल, कारण अँगल्स इन लिनियर पेअर होतात, हे सप्लिमेंटरी असतात. याच्यापैकी एक 90चा असेल, यांची सम अँगल्स इन लिनियर पेअरची 180 असते, हे सप्लिमेंटरी असतात. हा 90चा असेल तर हाही 90चा असेल, म्हणजे हे दोन्ही राईट अँगल आहेत. ABC ट्रायंगलचा ABC अँगल आणि DBC ट्रायंगलचा DBC अँगल हे कॉन्ग्रुएंट आहे, कारण बोथ राईट अँगल्स आहेत. जे अँगल ABC इज कॉन्ग्रुएंट टू अँगल DBC. रिझन आहे बोथ राईट अँगल्स. आणि तिसरं तर ABC ट्रायंगलची BC साईड आणि DBC ट्रायंगलची BC साईड. जी ABCची BC आणि DBCची BC ही कॉमन साईड आहे. आणि तुम्हाला माहिती आहे प्रत्येक सेगमेंट हा स्वतःशी कॉन्ग्रुएंट असतो. रिफ्लेक्झिव्हिटी नावाची प्रॉपर्टी आहे. किंवा ही कॉमन साईड आहे. कॉमन साईड आहे म्हणजे सेम साईड आहे, सेम सेगमेंट आहे. एव्हरी सेगमेंट इज कॉन्ग्रुएंट टू इट सेल्फ. तर ABC ट्रायंगलची साईड BC ही DBC ट्रायंगलच्या साईड BCशी कॉन्ग्रुएंट आहे. म्हणजे सेगमेंट BC इज कॉन्ग्रुएंट टू सेगमेंट BC. म्हणजे कोणताही सेगमेंट स्वतःशी कॉन्ग्रुएंट असतो, हा नेम माहिती आहे तुम्हाला. रिफ्लेक्झिव्हिटी इथे एक तर तुम्ही रिझन रिफ्लेक्झिव्हिटी लिहू शकता किंवा इथे कॉमन साईड पण लिहू शकता. ही कॉमन साईड आहे. तर शक्यतोवर आपण रिफ्लेक्झिव्हिटी लिहित नसतो, इथे आपण कॉमन साईड लिहितो रिझन. मग आता हे दोन ट्रायंगल्स मग कॉन्ग्रुएंट झाले. साईडला कॉन्ग्रुएंट आहे, अँगलला कॉन्ग्रुएंट आहे आणि साईडला कॉन्ग्रुएंट आहे. म्हणजे साईड अँगल साईड टेस्टनी हे दोन ट्रायंगल्स कॉन्ग्रुएंट होतात. तुम्ही म्हणाल मग हे हायपोटेनस साईड टेस्ट का नाही वापरली? कारण यांचे हायपोटेनस कॉन्ग्रुएंट आहेत की नाही हे मला माहीत नव्हतं. मला फक्त करस्पॉन्डिंग साईडची ही पेअर कॉन्ग्रुएंट आहे माहिती होतं. त्याच्यानंतर हे अँगल्स कॉन्ग्रुएंट होते, ही साईड कॉमन साईड असल्यामुळे कॉन्ग्रुएंट होते. साईड अँगल साईड टेस्ट मी वापरली. जरुरी नाही आहे राईट अँगल ट्रायंगल आहे तर तुम्ही हायपोटेनस साईड टेस्टच लावली पाहिजे. खूपदा राईट अँगल ट्रायंगलला हायपोटेनस साईड टेस्ट आपल्याला लावता येत नाही, कारण हायपोटेनस कॉन्ग्रुएंट आहेत की नाही आपल्याला माहीत नसतात. तर ठीक आहे, मी हे दोन ट्रायंगल्स आणि आपल्या ज्या टेस्ट असतात SSS, SAS, ASA, ASA ह्या कोणत्याही ट्रायंगल्सना लागू होतात. तर यांना मी साईड अँगल साईड टेस्टनी या दोन ट्रायंगल्सना कॉन्ग्रुएंट दाखवलं. देअरफॉर ट्रायंगल ABC इज कॉन्ग्रुएंट टू ट्रायंगल DBC. रिझन आहे SAS टेस्ट. आता मुलांना तुम्हाला हे माहिती आहे की ट्रायंगल्स जर कॉन्ग्रुएंट असतील तर करस्पॉन्डिंग अँगल्स कॉन्ग्रुएंट असतात. मग याचा अर्थ झाला या ट्रायंगलचा या पहिल्या ट्रायंगलचा BAC अँगल आणि या ट्रायंगलचा BDC अँगल हे कॉन्ग्रुएंट होतील. मग कारण हा 60चा आहे, मग हा सुद्धा 60चा होईल. ठीक आहे, पहिल्यांदा हे ट्रायंगल्स आपण कॉन्ग्रुएंट दाखवले. मग देअरफॉर ABC ट्रायंगलचा BAC अँगल आणि DBC ट्रायंगलचा BDC अँगल हे कॉन्ग्रुएंट होतील. ट्रायंगल्स कॉन्ग्रुएंट आहे प्रूव्ह केलं ना तुम्ही. मग या ट्रायंगलचा A अँगल म्हणजे BAC अँगल आणि या ट्रायंगलचा D अँगल म्हणजे BDC अँगल हे करस्पॉन्डिंग अँगल्स आहेत. आणि ट्रायंगल्स कॉन्ग्रुएंट असतील तर करस्पॉन्डिंग अँगल कॉन्ग्रुएंट असतात. देअरफॉर ट्रायंगल हे दोन ट्रायंगल कॉन्ग्रुएंट आहे या टेस्टनी. मग या ट्रायंगलचा ABC ट्रायंगलचा BAC अँगल हा कॉन्ग्रुएंट होईल
DBC ट्रायंगलच्या या डी अँगलसोबत, म्हणजे याला BAC वाचलं मी एला, तर या डीला वाचेल मी BDC. रिझन आहे का कॉन्ग्रुएंट आहे ते, कारण हे आहेत करस्पॉन्डिंग अँगल्स ऑफ कॉन्ग्रुएंट ट्रायंगल्स, कॉन्ग्रुएंट ट्रायंगल्सचे करस्पॉन्डिंग अँगल्स. आणि मग हे कॉन्ग्रुएंट आहेत म्हणजेच इक्वल आहेत. दॅट इज अँगल BAC इज इक्वल टू अँगल BDC, म्हणजे हे इक्वल असतील BAC आणि BDC. बट अँगल BAC जो आहे, BAC म्हणजे ए अँगल हा आहे 60 डिग्रीचा. हे बघा, अँगल ए म्हणजेच BAC हा 60चा आहे, हे गिव्हन आहे. मग देअरफॉर अँगल BDC जो आहे हा सुद्धा 60 डिग्रीचा होईल. BDC म्हणजे डी अँगल हा BAC ए 60चा आहे, तर BDC सुद्धा 60चा झाला. इथे याला आपण टाकू 1 नंबरचं स्टेटमेंट. आता मी सेकंड स्टेप घेतो. आता घेतो मी इन ट्रायंगल. इथपर्यंत एक स्टेप लक्षात घ्या. हे 2 ट्रायंगल्स आपण कॉन्ग्रुएंट दाखवले, मग BAC 60चा आहे तर BDC सुद्धा 60चा आपण दाखवलं. आता ट्रायंगल ADC घेतो आहे मी, ADC. इन ट्रायंगल ADC, नीट पहा मुलांना, इन ट्रायंगल ADC ट्रायंगलचा ए अँगल म्हणजे याला वाचणार आहे मी DAC अँगल. अँगल DAC, मग DACला आता मी वाचतो आहे BAC. हे बघा, DAC म्हणजेच BAC आहे. तर इन ट्रायंगल ADC याचा ए अँगल वाचेल मी DAC. हे लिहिलं मी DAC. आता बघा, DAC अँगल म्हणजेच BAC अँगल आहे. अँगल DAC आणि अँगल BAC हा एकच अँगल आहे, सेम अँगल, नावं फक्त वेगळे आहेत. तर मी अँगल DACला लिहितो आहे अँगल BAC. मी जसं करतो तसं लक्षात घ्या. मग हा ट्रायंगल ADCमध्ये अँगल DAC म्हणजेच अँगल BAC हा आहे 60 डिग्रीचा, आणि BAC म्हणजे ए अँगल. हे इथे आपण घेतलं आहे, आपण गिव्हन पण घेतलेलं आहे, ए अँगल 60चा आहे. हे बघा, DAC अँगल किंवा BAC अँगल किंवा नुसता ए अँगल, याला ए अँगलला आपण 3 नावाने वाचू शकतो, अँगल DAC, अँगल BAC किंवा अँगल ए. तर ट्रायंगल ADCला जर मी कन्सिडर करतो आहे तर याचं बेसिक नाव मी पहिल्यांदा DAC घेतलं ट्रायंगल ADCसाठी. मग DAC म्हणजेच काय, BAC म्हणजेच अँगल ए हा आहे 60चा, हा गिव्हन आहे. नंतर दुसरा अँगल घेतो मी ADC ट्रायंगलचा. ए घेतला पहिले DAC, आता घेतो मी डी अँगल म्हणजे ADC, आणि ADCला वाचणार आहे मी BDC, कारण ADC अँगल आणि BDC अँगल सेम अँगल आहे. अँगल ADC, ट्रायंगल ADCसाठी या डी अँगलला मी ADC वाचेल, आणि ADC म्हणजेच BDC आहे, त्याला BDC लिहितो इक्वल टू अँगल BDC. आणि हे पहा, हा BDC अँगल हा आपण 60चा काढलेला आहे 1 मध्ये, म्हणजे अँगल ADC इक्वल टू अँगल BDC. आणि BDC अँगल कितीचा आहे, तर BDC अँगल हा 60चा आपण काढलेला आहे. पहिली स्टेप आपण त्याच्यासाठी घेतली होती, BDCला 60चा प्रूव्ह करायला. तर ADC अँगल जो आहे, पुन्हा एकदा दाखवतो, ADC म्हणजेच BDC आहे, तर ADC इक्वल टू BDC इक्वल टू 60 डिग्री. हा 60चा दाखवला आहे मी 1 मध्ये, म्हणून याला रिझन टाकतो फ्रॉम 1. मग आता ADC ट्रायंगलमध्ये DAC अँगल म्हणजे ए अँगल 60चा आहे, हा गिव्हन आहे. नंतर ADC अँगल म्हणजेच BDC अँगल हा 60चा आहे, हा तुम्ही प्रूव्ह केलेला आहे 1 मध्ये. मग आता ट्रायंगलच्या याला 3 अँगल आहेत ADCला, एक DAC, एक ADC आणि एक आहे ACD. आता पहा, ट्रायंगलचे 3 अँगल्सची सम 180 असते. मग एक 60चा आहे, दुसरा 60चा आहे, मग तिघांची सम 180 असते. मग या दोघांची बेरीज 120 झाली. मग उरलेला जो तिसरा आहे तो कितीचा असेल, तो 60चा असेल. मग देअरफॉर
मग मी ते घेतो देअरफोर अँगल ए सी डी हा होईल 60 डिग्रीचा, कारण ट्रायंगल ए डी सीचा एक अँगल ए डी ए सी हा 60चा आहे, गिवन आहे. ए डी सी म्हणजे बी डी सी हा 60चा आहे, प्रूव्ह केला आहे. मग ट्रायंगलचा एक अँगल 60चा आहे, दुसरा 60चा आहे, तर मग तिसरा जो ए सी डी असेल हा कितीचा असेल, हाही 60चा असेल. मग याचं रिझन काय, ह्याला 60 घेण्याचं रिझन काय, याला 60 घेण्याचं रिझन आहे हा नियम आपण वापरला, सम ऑफ ऑल अँगल्स ऑफ ट्रायंगल. रिझनमध्ये ट्रायंगल शब्दाच्या ऐवजी हा ट्रायंगल चिन्ह तर काढलं तरी चालतं, याला ट्रायंगल वाचायचं, इज 180 डिग्री. म्हणजे मी या तिसऱ्या अँगलला 60 घेण्याचं कारण काय, एक 60चा आहे डी ए सी, दुसरा 60चा आहे ए डी सी. मग पहिला डी ए सी 60चा गिवन होता, ए डी सी 60चा प्रूव्ह केला होता. मग तिसरा पण 60चा काय आहे, कारण ट्रायंगलच्या 3 अँगल्सची सम 180 असते. मग पैकी 2 अँगल्स जर 60-60चे असतील, म्हणजे 60 आणि 60 120 सम झाली त्यांची, मग उरलेला जो अँगल असेल तिन्ही अँगल्सची सम 180 असते. मग दोघांची बेरीज जर 120 झाली तर तिसरा कितीचा असेल, तिसरा 60चा असेल. तर ए सी डीला 60चा घेताना मी हा नियम वापरला, सम ऑफ ऑल अँगल्स ऑफ ट्रायंगल इज 180 डिग्री. मग देअरफोर ट्रायंगल ए डी सी इज हा झाला इक्विलॅटरल ट्रायंगल. कारण ज्या ट्रायंगलचे 3 अँगल्स 60-60-60चे असतील तो कोणता ट्रायंगल असेल, इक्विलॅटरल ट्रायंगल असेल. मग देअरफोर ट्रायंगल ए डी सी इज इक्विलॅटरल, कारण ट्रायंगल ए डी सीचा एक अँगल जो आहे डी ए सी म्हणजेच बी ए सी तो 60चा आहे, गिवन होता. दुसरा ए डी सी म्हणजेच बी डी सी तो 60चा आहे, आपण प्रूव्ह केलं होतं. आणि मग दोघांची सम झाली 120. मग उरला जो आहे ए डी सी त्याचं मेजर असेल, ए डी सी नाही ए सी डी तिसरा उरलेला, म्हणजे हा अँगल हा 60चा होता, गिवन होता, हा 60चा प्रूव्ह केलेला आहे. मग उरला ए सी डी. तिघांची बेरीज, ट्रायंगलच्या 3 अँगलची बेरीज 180 असते, पैकी हा 60 असेल, हा 60 असेल, दोघांची बेरीज झाली 120. मग 120 म्हणजे तिसऱ्याचं मेजर असलं पाहिजे, मग 60 डिग्री, कारण 3 अँगल्सची सम 180 असते. मग जर 3 अँगल्स, तर याला 60चा घेताना हे रिझन तुम्हाला द्यावं लागेल, तुम्ही कोण्या नियमाने याला 60चा म्हटलं. तर तुम्हाला हा नियम माहिती होता की ट्रायंगलच्या तिन्ही अँगल्सची सम 180 असते, पैकी 2 60-60चे होते, तर हा तिसरा राहिलेला, देअरफोर तिसरा कितीचा असेल, 60चा. मग तिन्ही अँगल्स 60-60-60चे आहेत, तर हा ट्रायंगल कोणता ट्रायंगल झाला, हा इक्विलॅटरल ट्रायंगल झाला. मग हा इक्विलॅटरल ट्रायंगल आहे, म्हणजे याची ए डी साईड, हा इक्विलॅटरल ट्रायंगल प्रूव्ह झाला आता ए डी सी, म्हणजे याची ए डी साईड, नंतर याची डी सी साईड आणि याची ए सी साईड, ह्या 3 साईड्स इक्वल होतील, कारण हा इक्विलॅटरल ट्रायंगल प्रूव्ह झाला आहे. कारण याचा हा अँगल 60चा होता, हा 60चा प्रूव्ह केला आहे, हाही 60चा असेल. याचे 3 अँगल्स 60-60-60चे आहे, म्हणजे ए डी सी ट्रायंगल इक्विलॅटरल आहे. मग हा इक्विलॅटरल आहे, म्हणजे याच्या तिन्ही साईड्स इक्वल असतील. मग देअरफोर ए डी साईड म्हणजे ही साईड इक्वल टू डी सी इक्वल टू ए सी, ए डी इक्वल टू डी सी इक्वल टू ए सी, कारण हा इक्विलॅटरल झालेला आहे प्रूव्ह. देअरफोर हा इक्विलॅटरल आहे, म्हणून ए डी इक्वल टू डी सी इक्वल टू ए सी. याला टाकतो मी 2 नंबर. आता मी तिसरी स्टेप घेतो, हे लेंदी थिअरम आहे मुलांना. तिसरी स्टेप मी आता अशी घेतो, नाव वी हॅव, आता पहा इथे कन्स्ट्रक्शन कशी आहे, ए बी एवढाच तुम्ही बी डी घेतलेला आहे, म्हणजे जेवढी ए बीची लांबी आहे तेवढी बी डीची लांबी आहे, आणि हा याला असं इकडे वाढवलेलं आहे. तुम्ही नीट लक्ष द्या, ए बी एवढाच तुम्ही बी डी घेतला, याचा अर्थ डी बी जो आहे हा ए डी सेगमेंटचा मिड पॉईंट झाला, कारण मिड पॉईंट सेगमेंटचे अर्धे अर्धे भाग करत असतो सारखे. मग जेवढा ए बी आहे तेवढाच जर बी डी आहे, तर बी हा ए डीचा मिड पॉईंट झाला. मग मी इथे लिहितो आता, नाव वी हॅव बी इज द मिड पॉईंट ऑफ सेग ए डी.
बी हा सेगमेंट एडीचा मिड पॉईंट आहे. कशावरून? कन्स्ट्रक्शनवरून. मी हे डिटेल घेतो आहे थिअरम तुम्हाला समजावं म्हणून. ह्या स्टेप्स तुम्हाला पुस्तकामध्ये अशा इतक्या लेंदीनी सापडणार. आता विचार आपल्याला माहिती आहे की बी हा मिड पॉईंट आहे सेगमेंट एडीचा. बी हा सेगमेंट एडीचा मिड पॉईंट आहे. कशावरून? कन्स्ट्रक्शनवरून. कारण ए बी एवढंच बी डी घेतलेलं आहे तुम्ही, म्हणजे बीनी ए डी सेगमेंटचे 2 सारखे भाग केले, म्हणजे बी हा ए डी सेगमेंटचा मिड पॉईंट आहे. मग जर बी हा ए डीचा मिड पॉईंट असेल तर ए बीची लेंथ झाली, म्हणजे ए बी सेगमेंटची लेंथ झाली हाफ ऑफ ए डी, कारण मिड पॉईंट हा अर्धे अर्धे भाग करत असतो. जर बी हा ए डीचा मिड पॉईंट आहे कन्स्ट्रक्शननुसार, तर बीमुळे ए डीचे 2 सारखे भाग होतील, म्हणजे अर्धे अर्धे भाग होतील. मग देअरफोर जर बी हा ए डी सेगमेंटचा मिड पॉईंट असेल तर देअरफोर ए बी हा सेगमेंट ए डी सेगमेंटच्या हाफ असेल. देअरफोर ए बी इक्वल टू हाफ ऑफ ए डी, हा ए बी ए डीच्या हाफ असेल. पण ए डी आणि ए सी सारखे आहेत, हे 3 सेगमेंट सारखे आहे, तर डी सी सी काही घेणार नाही आपल्याला. पण ए डी आणि ए सी सारखे आहेत. बट ए डी इक्वल टू ए सी फ्रॉम 2 मध्ये प्रूव्ह केलेलं आहे. हा इक्विलॅटरल ट्रायंगल होता, म्हणजे याचे 3 साईड सारखे आहेत. मग ए डीच्या हाफ आहे ए बी, आणि ए डी आणि ए सी इक्वल आहेत फ्रॉम 2 दुसऱ्या स्टेटमेंटवरून. मग देअरफोर ए बी इक्वल टू हाफ, ए बी इक्वल टू हाफ. आणि ए डीला काढतो आता, आणि ए डीच्या जागी ए सीला टाकतो, कारण ए डी आणि ए सी सारखे आहेत. ए बी इक्वल टू हाफ ऑफ ए सी इज प्रूव्ड. हे बघा, तुम्हाला पहिलं स्टेटमेंट प्रूव्ह करायचं होतं की 30, 60, 90च्या ट्रायंगलमध्ये 30 समोरची साईड जी आहे म्हणजे ए बी ही हायपोटेनसच्या म्हणजे ए सीच्या हाफ आहे. हे तुम्हाला प्रूव्ह करायचं होतं. हे ते प्रूव्ह झालं की ए बी जर ए सीच्या हाफ असेल कन्स्ट्रक्शननुसार, कारण बी हा ए डीचा मिड पॉईंट आहे. मग ए बी जर ए डीच्या हाफ असेल तर मग ए डी आणि ए सी सारखे आहेत. मग ए बी ए डीच्या हाफ असेल तर मग ए बी हा ए सीच्या सुद्धा हाफ होईल, कारण हा ए डी सी ट्रायंगल इक्विलॅटरल आहे, याच्या तिन्ही साईड सारख्या असतात. मी इफ ए बी इज इक्वल टू हाफ ऑफ ए डी देन ए बी इक्वल टू हाफ ऑफ ए सी. आता आपल्याला प्रूव्ह करायची ही बी सी साईड जी आहे हे प्रूव्ह करायचं आहे. आता आपल्याला बी सी ही 60 समोरची साईड आहे, ए बी 30 समोरची साईड, ए सीच्या म्हणजे हायपोटेनसच्या हाफ प्रूव्ह झाली आहे. आता हे प्रूव्ह केलं आहे आपण, 30 समोरची साईड हायपोटेनसच्या हाफ आहे. आता आपल्याला प्रूव्ह करायचं आहे 60 समोरची साईड म्हणजे बी सी ही हायपोटेनसच्या √3/2 टाईम्स आहे. त्यासाठी मी वापरतो आहे आता पायथागोरसचा थिअरम. ही लास्ट स्टेप आहे आता माझी. इन राईट ट्रायंगल ए बी सी, आता हा ए बी सी राईट ट्रायंगल घेणार आहे मी. ए बी सी याच्यात पायथागोरसचा थिअरम लावणार आहे. ए बी स्क्वेअर प्लस बी सी स्क्वेअर इक्वल टू ए सी स्क्वेअर. ए बी स्क्वेअर प्लस बी सी स्क्वेअर इक्वल टू ए सी स्क्वेअर. ए बी स्क्वेअर प्लस बी सी स्क्वेअर इक्वल टू ए सी स्क्वेअर. आता तुम्हाला रिलेशन पाहिजे बी सीमधलं आणि ए सीमधलं. 60 समोरची साईड हायपोटेनसच्या √3/2 टाईम्स बी सी आणि ए सीमधलं रिलेशन पाहिजे. आता इथे बी सी आणि ए सीमधलं रिलेशन पाहिजे, तर बी सी आहे इथे, ए सी आहे, सोबत ए बी आहे. तर ए बीची गरज नाही आपल्याला, ए बीला रिमूव्ह करू आपण. आता मग ए बीच्या ऐवजी आपण हे टाकू हाफ ऑफ बी सी. तुम्हाला माहीत आहे ए बीची लेंथ जी आहे 30 समोरची साईड आहे ही, हिची लेंथ ए सीच्या हाफ आहे. मग ए बी नको आपल्याला इथे, बी सी आणि ए सीमधलं रिलेशन पाहिजे, ए बीला हटवायचं आहे. तर ए बीची लेंथ हाफ ऑफ ए सी आहे, ए सीच्या हाफ, तर ते टाकतो मी. बट ए बी इक्वल टू हाफ ऑफ ए सी. मग प्रूव्ड अबाव आपण वर प्रूव्ह केलेलं आहे. मग देअरफोर ए बी हाफ ए सी आहे, इथे ए बीचा स्क्वेअर आहे म्हणजे हाफ ए सीचा होल स्क्वेअर होईल, कारण ए बीचा स्क्वेअर आहे आणि ए बीची व्हॅल्यू ही आहे. ए बीचा स्क्वेअर म्हणजे पूर्ण हाफ ए सीचा स्क्वेअर प्लस बी सी स्क्वेअर इक्वल टू ए सी स्क्वेअर. नुसता हाफ ए सीचा स्क्वेअर घेतला तर ए सीचा स्क्वेअर होईल. ए बीची व्हॅल्यू हाफ ए सी आहे, पूर्ण स्क्वेअर घ्यावं लागेल तुम्हाला. तर 1चा स्क्वेअर 1, 2चा स्क्वेअर 4, ए सीचा स्क्वेअर ए सी स्क्वेअर प्लस बी सी स्क्वेअर इक्वल टू ए सी स्क्वेअर. आता ह्या ए सी स्क्वेअरवाल्या सिमिलर टर्म्स आहेत, तर ह्या टर्मला मी इकडे घेतो. तर हे प्लस 1/4 बी सी स्क्वेअर इकडे मायनस 1/4 ए सी स्क्वेअर होईल, म्हणजे बी सी स्क्वेअर इक्वल टू ए सी स्क्वेअर मायनस आणि 1/4 ए सी स्क्वेअर इकडे येईल.
आता पहा बी सी स्क्वेअर इक्वल टू, आता या दोघांमधून 1 ए सी स्क्वेअरला कॉमन काढतो मी, तर इथे 1 इंटू ए सी स्क्वेअर, ए सी स्क्वेअर म्हणजे काय असतं 1 इंटू ए सी स्क्वेअर, 1 हा कोइफिशियंट आहे इथे, ही टर्म जी आहे इथून मी ए सी स्क्वेअर बाहेर काढलं तर इथे 1 राहील, कारण हे 1 इंटू ए सी स्क्वेअर असतं, 1 मायनस, आणि इथून ए सी स्क्वेअर काढला तर होईल 1/4. आता 9वीतले मुलं आहेत तुम्ही, तुम्हाला हे माहीत पाहिजे, मी डायरेक्टच सांगतो आहे तुम्हाला माहीत आहे 1मधून 1/4 म्हणजे पाव गेला, एकामधून पाव गेला, हे असं आहे, हे याचे आपण पावचे हिस्से केले, तर या 1मधून आपण 4 हिस्से केले, तर हा हिस्सा जर आपण कट करून टाकला, एक हिस्सा 1/4, हा 1/4 आहे, तर 1मधून हा 1/4 जर काढला आपण तर किती राहिले, 1 2 3 म्हणजे 3/4 राहिले. तर तुम्हाला हे माहिती असेल, जाऊ द्या आता याच्याकडे तुमच्या लक्षात नसेल आलं तर एक लक्षात ठेवा, हे 1 आहे, हा पूर्ण 1 आहे, हा पाव आहे, तर एकामधून जर पाव हिस्सा मायनस केला तर पाऊण हिस्सा राहतो, पाऊण म्हणजे 3/4 डायरेक्ट करतो आहे. आता नाही तर मग मी हे क्रॉस पद्धतीने तुम्हाला सांगितलं असतं. तर ठीक आहे, आपण डायरेक्ट घेऊ, 1मधून 1/4 गेला, 1मधून 1/4 गेला म्हणजे 3/4 शिल्लक राहतो, आणि ए सी स्क्वेअर. आता मला पाहिजे बी सी आणि ए सी मधलं रिलेशन, तर मी आता हे स्क्वेअर रूट घेतो, टेकिंग स्क्वेअर रूट्स ऑफ बोथ साईड्स, दोन्ही साईड्सचे स्क्वेअर रूट घेतो. मग आपल्याला काय भेटेल, बी सी स्क्वेअरचं स्क्वेअर रूट म्हणजे बी सी, प्रत्येकाचं स्क्वेअर रूट घ्यावं लागेल, बी सी स्क्वेअरचं स्क्वेअर रूट बी सी, 3चं स्क्वेअर रूट म्हणजे √3, 4चं स्क्वेअर रूट म्हणजे 2, आणि ए सी स्क्वेअरचं स्क्वेअर रूट म्हणजे ए सी. तर हे प्रूव्ह झालं. बी सी स्क्वेअरचं स्क्वेअर रूट बी सी, 3चं √3, 4चं 2, आणि ए सी स्क्वेअरचं ए सी, म्हणजे बी सीची लेंथ झाली √3/2 टाइम्स ऑफ ए सी. तर हे बी सी म्हणजे आहे तुमची 60 समोरची साईड, हा 30 60 90चा थेरम होता, चा ट्रायंगल होता, आणि 30 समोरची साईड ए बी ही ए सीच्या हाफ दाखवली तुम्ही हे इथे, आणि मग तुम्हाला प्रूव्ह करायचं होतं की 60 समोरची साईड बी सी जी आहे ती ए सीच्या √3/2 टाइम्स, तर हे इथे हे प्रूव्ह झालं, बी सी इक्वल टू √3/2 इंटू ए सी. तर अशा पद्धतीने हे थिअरम असतं, याचं नाव आहे थिअरम ऑफ 30 60 90. तर हे थिअरम, आणि याच्यानंतर एक थिअरम आहे अजून 45 45 90, ते मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये